महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कोकण विभागीय शोधक परिषदेचं आयोजन राहिलं। एकूणच महापुरुषांसोबत दिवा पाटलांचे विचार या ठिकाणी मांडण्यात आले आणि भविष्यात ते प्रत्येकाच्या अंगीकार म्हणून या ठिकाणी परिषद संपन्न झाली। काय भावना व्यक्त करा? खास करून स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केला होता, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर स्वर्गीय दिवा पाटील साहेब आयुष्यभर याच विचारांचा त्यांनी लढा दिला, याच विचारांची त्यांची कायम निष्ठा राहिली आणि आज त्याच विचारांच्या माध्यमातून समितीनं त्याला श्रद्धांजली वाहिली, त्यांच्या निमित्त कार्यक्रम ठेवला। ही खूप चांगली गोष्ट आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय दिवा पाटील साहेबांना श्रद्धांजली आहे। आणि आपण पाहत असाल आज सगळे प्रकार जे काही असं नाही, एका धर्मात नाही, सगळ्या धर्मात असे प्रकार चव्हाट्यावर येत असतात आणि म्हणून लोकांची श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी हे असं नेहमीच हे माझंही स्वतःचं म्हणणं आहे की अंधश्रद्धा ही नसावीच। कारण काही गोष्टी ज्या आवश्यक आहे तर तुम्ही पालन करा, अशा काही गोष्टी घडणारच नाही। परंतु आज ज्या समाजात घडतं हे खूप चुकीचं आहे आणि याच्यापासून आपण पाहिलं असेल की अनेक संस्था देखील उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आणि म्हणून आपण एका शक्तीवर, देवावर असेल, अल्लावर असेल, वाहेगुरुवर असेल, येशूवर असेल श्रद्धा ठेवा। परिषदेत झालेले ठराव आपल्याला झाले आहेत, भविष्यात संसदेत कशा प्रकारे आपण मांडाल आणि या परिषदेचं तांत्रिक लागेल कशी पावला? नाही, आता जे परिषदेत ठराव झाले तर सरावाची प्रत ठरावाची मला दिलेली आहे, मी आता गाडीत जाता वाचेल, पण एवढं नक्की आहे की हा विषय संसदेत मी नक्की आहे।